नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता स्पीच थेरपी द्यायची आहे, परंतु स्पीच थेरपी देताना आपल्याला कशा प्रकारे द्यायची, ज्याप्रमाणे आपण नॉर्मल बाळभाषा शिकतं त्या पद्धतीने आपण स्पीच थेरपी द्यायची, या प्रकारचं शिक्षण आपलं चालू आहे. या प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. परंतु आता जर बाळ ते कर्णबधिर असेल तर त्याचं माध्यम काय आहे की कर्णबधिर बाळ आहे तर त्याला काय होते, ऐकू येत नाही म्हणून तो बोलत नाही. आता त्याला ऐकू येण्यासाठीचं काय माध्यम आहे, त्याचं मशीन हे त्याचं साधन आहे. साध्य काय आहे, त्या मशीनमधून भाषा ऐकायची आहे आणि बोलायला शिकायची आहे. मग ज्या वेळेस आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं जे त्याच्यासाठी वापरासाठी जे साधन आहे ते जर चांगलं असेल तरच ते आपलं साध्य 100% पूर्ण होऊ शकतं. मग आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मशीन कशा प्रकारे वापराव्यात आणि त्याची काळजी कशी घ्यावी, सेल कधी चेंज करावे, याविषयीचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी आज करणार आहे तुम्हाला. आता आपल्या बाळाला किती % ऐकू येत नाही याच्या तुम्ही परत टेस्ट करायच्यात. जर तुम्हाला ते 2-3 वर्षापूर्वी कळलेलं आहे की बाळाला ऐकू येत नाही, पण तो 3 वर्ष झाले तरी तुम्ही इकडे तिकडे फिरताय, स्पीच थेरपी घेतलेली नाही आहे, तुम्हाला काहीच म्हणजे मार्ग सुचत नाही आहे काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने भरपूर मुलं पालक माझ्याकडे आलेले आहेत की त्यांना माहीत झाल्यानंतर 3-4-5-5 वर्षसुद्धा कळत नाही की आपण नेमकं काय केलं. ते करतायत, कुणी दवाखान्यात जाते, कोणी ट्रीटमेंट घेते, कोणी देवाधर्माचं करते, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन लावतं, कोणी इम्प्लांट करते, असे वेगवेगळे त्यांचे प्रयत्न चालू असतात. पण योग्य दिशा काय आहे, स्पीच थेरपी. आणि ती स्पीच थेरपी त्यांना भेटली पाहिजे. आणि त्या स्पीच थेरपीने बोलता नक्कीच येतं, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्या पोहोचण्यासाठीचं आपलं साधन काय आहे तर मशीन. तर आता मशीन कशा प्रकारे असावी, मशीन ही कशी आहे का, मशीन म्हणजे किती रुपयाची आहे हे जास्त महत्त्वाचं नक्कीच नाही आहे. ही मशीन तुम्ही इम्प्लांट केलं आहे किंवा मशीन किती रुपयाची आहे त्यावरती जर मुलांना बोलता आलं असतं तर स्पीच थेरपी नक्कीच घ्यावी लागली नसती. जर 2 लाखाची मशीन घातली तर तुम्हाला लगेच बोलायला येईल असं जर असेल तर तुम्ही तितक्या महागाची मशीन वापरू शकता. माझं मशीन किती रुपयाची वापरा ह्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे मशीन वापरावी. जर ती मशीन जास्त महाग असेल तर ते 100% चांगला थोडा बाकीच्या मशीनपेक्षा रिझल्ट नक्कीच देत असेल. पण ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे त्या लोकांना भारी मशीन घेण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की मी स्वतः माझा अनुभव आहे की मी अतिशय कमी पैशाच्या मशीन लावून चांगल्या प्रकारची स्पीच थेरपी देऊनच माझा मुलगा बोलतो आहे. आणि माझ्याकडं आलेल्या क्लासचे मुलंही त्या पद्धतीने बोलायला लागले आहेत. त्याच्यात अनेक गरीब श्रीमंत पालक असतात जे चांगल्या क्वालिटीची मशीन घेऊ शकतात, त्यांना माझं कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही. परंतु ज्या लोकांकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी खूप महागाच्या मशीन घेण्याचा अट्टहास करण्याची गरज नाही आहे. फक्त जी मशीन तुम्ही घेतलेली आहे त्या मशीनमध्ये तुम्ही त्याची व्यवस्थित सेटिंग केलेली पाहिजे. तुमच्या मुलाला किती % कमी ऐकायला आहे याची टेस्ट परत एकदा चांगल्या डॉक्टरांकडून करून घ्यायची. आणि त्या टेस्ट जी कानाची टेस्ट येईल, जो रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टमध्ये तुमचे काय % असतील, 60, 70, 80, 90 काय % त्याला ऐकायला येत नाही, त्या % तुमची मशीन सेटिंग केलेली पाहिजे. जर तुम्हाला ऐकण्याचा प्रॉब्लेम जास्त आहे 90%, सेटिंग जर 60% लावलेली असेल, खूप गोंधळ होतो आहे, खूप सारे आवाज येत आहेत म्हणून बाळ मशीन घालत नाही आहे, गोंगाट होते म्हणून त्याचा आवाज कमी करून दिला जातो. पण अशा प्रकारची सेटिंग न करता त्याला जेवढ्या कॅपॅसिटीची, त्याला जेवढे % कमी आहे ऐकू येण्यासाठी तेवढ्या % त्याची मशीन सेटिंग केलेली पाहिजे. आणि ती सेटिंग केलेली मशीन घातल्यानंतरच त्याला ते % 100% होऊन त्याला ऐकायला येऊन तो व्यवस्थित प्रमाणात ऐकून मग बोलणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी कशाला द्यायची, आपल्याला जे कॅपॅसिटीप्रमाणे मशीन घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याचा व्यवस्थित हे टेस्ट करून त्या टेस्टनुसार ती मशीन सेट करायची आणि मगच तुमच्या बाळाच्या कानाला लावायची. त्यानंतर मध्ये मध्ये तुम्ही ती मशीन चेक करायची आहे का तो खेळतोय, मग मध्येच त्याने बटन बंद केलं आहे का, किंवा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ती बंद आहे का, आपण बोलतोय तरी तो का लक्ष देत नाही, या सर्व गोष्टी पालकांनी लक्ष द्यायच्या आहेत.
आणि ज्या वेळेस आणि मुलाला पण सांगायचं आहे, बघ तुझी मशीन बंद पडली, तू लक्ष देता येत नाही का, मला सांग, अशा गोष्टी म्हणत राहायच्यात. पहिल्यांदाच म्हटल्यानंतर त्यांना समजणार नाही आहे, परंतु 1, 2, 3 वर्ष जेव्हा मशीन वापरत राहील तेव्हा त्याला कळेल की आपण पण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आवाज कमी झाला आहे, मला मशीन बंद पडली, हे पालकांना सांगण्याचं त्याचं काम आहे आणि ते त्याची काळजी घ्यायला स्वतः काळजी घ्यायला लागेल. म्हणून मग तुम्ही काय करायचे, बाळाला ह्या सगळ्या सूचना पण देत राहायच्या आणि स्वतःही चेक करायचे की मशीन त्याची व्यवस्थित आहे का. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या कानात घालून पहा त्याचा व्यवस्थित आवाज येतो आहे का. आणि मशीनला सेल घालणे, आता सेल हा मशीनला घालायचे म्हणजे किती दिवस घालायचे असा प्रश्न मुलांचा असतो, किती दिवसांनी चेंज करायचे. पण त्याचं असं काही लिमिट नाही. सेल हे तासांवरती संपतात. जर तुमचं बाळ समजा तुमचं बाळ सकाळी 6ला उठते आणि ते रात्री 12ला झोपते, तर तुमचे किती जास्त तास ती मशीन वापरून होते, तर त्यानुसारच त्याचे सेल चेंज करायचे असतात. तुम्ही किती वेळ वापरताय त्यानुसार. आणि आत्ता तो मुलगा ज्यावेळेस त्याला व्यवस्थित सांगता येत नाही आहे की मला आवाज कमी झाला आहे, तर त्यावेळेस आपण आपल्या मनानेच 8 दिवस ते 10 दिवस एवढे खूप होतात, एवढ्या दिवसाच्या आतमध्येच मशीनचे सेल चेंज करायचे. म्हणजे एकसारखा व्हॅल्यूमचा आवाज येतो. हळूहळू आवाज कमी होत जातो. मग तो ज्या वेळेस कमी आवाज होतो त्यावेळेस जर आपण काही त्याच्याशी बोललो आहे किंवा त्याच्याशी स्पीच थेरपी करतो आहे, पण त्याला ते व्यवस्थित आवाज येत नसेल, तर तो कशा पद्धतीने ते शब्द कसे कॅप्चर करणार आहे. त्यासाठी जोपर्यंत त्याला व्यवस्थित सांगता येत नाही की माझ्या मशीनचा आवाज कमी झाला आहे, जोपर्यंत तुम्ही हे शिकवताय, हे तुम्ही स्वतः शिकवायचं आहे त्याला. आणि हे सर्व शिकवताना त्याला काय करायचं आहे, तुम्ही त्याला शिकवत असताना त्याला ते काळजी घ्यायला पण शिकवायची आहे आणि स्वतः पण चेक करत राहायचं. शिकवताय पण जोपर्यंत त्याला ते कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः त्या गोष्टीची काळजी घ्यायची की त्याची मशीनचे सेल किती दिवस झालेत बदललेले, त्याचा आवाज मध्येच कमी, कधी सेलला प्रॉब्लेम आला तर 2 दिवसात पण आवाज पूर्णपणे बंद होऊ शकतो. एकदा सेल टाकून दिला म्हणजे 10 दिवस आता काहीच बघायचं नाही किंवा 20, असं काही नाही आहे. मशीन तुम्ही दिवसभरामध्ये 2-3 वेळा चेक करू शकता. त्याच्या कानातून काढून स्वतःच्या कानात घालायचं आणि आवाज बोललेले व्यवस्थित येतात का ते पाहायचे. अशा पद्धतीने तुम्ही मशीनचा वापर आधी सगळा महत्त्वाच्या त्याचे फॉलोअप घेऊन व्यवस्थित आहे का, सेल आहे का, सगळं असं करून त्याच्या कानात घालायच्या आणि त्याच्यानंतर त्याला स्पीच थेरपी द्यायची आहे. तर मशीन कधी घालायच्या याविषयी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.